कित्येक तरी वेळा असं होतं की आपल्याला एक नवीन कल्पना सुचते, एखादी आयडिया येते, आपल्याला त्याच्यावरती अंमलबजावणी करायची असते, पण अचानक एक निगेटिव्ह विचार मनात येतो. यार माझ्याच्याने होईल का? हे मला जमेल का? अपयश आलं तर? आणि तो विचार असा लांबत 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 लांब, जसं श्रीलंकेमध्ये हनुमानाचं शेपूट लांबत गेलं आणि अख्ख्या लंकेला आग लागली, तसंच तुमच्या निगेटिव्ह विचारांचं शेपूट लांबत जात आणि तुमच्या सगळ्या चांगल्या आयडियांच्या लंकाला, सोन्यासारखी लंका असते हो चांगल्या आयडियांची, त्याला पूर्ण आग लागते आणि शेवटी काय होती? तुमच्या आयडियांची, तुमच्या स्वप्नांची, तुमच्या नवीन कल्पनेच्या लंकेची राख रांगोळी होती. मित्रांनो, तुम्ही एकटे आहात का? नाही. खूप लोकांना निगेटिव्हिटी येते. मी तर म्हणतो सगळ्यांनाच निगेटिव्हिटी येते. फक्त फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक एवढाच येत आहे. निगेटिव्हिटीवरती मात करतात, निगेटिव्ह विचारांवरती मात करतात आणि तुम्हाला ते जमत नाही. मंडळी, एका दिवसात आपल्याला 60,000 निगेटिव्ह विचार येतात. किती? 60,000. त्यापैकी 70% विचार हे निगेटिव्ह असू शकतात. पॉसिबिलिटी कमी नाहीये, 100% असू शकतात. आता हे निगेटिव्ह विचार येतात कुठून? याचा स्रोत कुठून आहे? नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी घेऊन आलो एक नवीन टॉपिक, निगेटिव्हिटी वरती मात कशी करायची, निगेटिव्ह विचारांवरती मात कशी करायची. तर मंडळी, ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे, सक्सेसफुल माणसांची गोष्ट सांगणार आहे. अशक्य गोष्ट त्यांनी शक्य कशी करून दाखवली. पण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर त्या गोष्टीची जी इंटेन्सिटी आहे ती तुम्हाला अचूकपणे कळेल. आता वेळ वाढवला घालवता वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. निगेटिव्हिटी येते कशी? मित्रांनो, ह्या 6 पद्धतीने निगेटिव्हिटी तुमच्या जवळ येऊ शकते. सगळ्यात पहिला म्हणजे राजाचा दर्जा दिलेला आहे मी, निगेटिव्ह जगातला राजाचा दर्जा. स्वतःला कमी समजणे, स्वतःवरती कॉन्फिडन्स नसते, स्वतःवरती विश्वास नसणे. मला जमेल का? मी करू शकतो का? यार आपल्या बस की बात नाही, नाही नाही, हे मला कुठे जमतं, हे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचं काम. सहज बोलून जातं, यायला हे कुठं आमच्या गरीबाचं काम आहे का? हे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचं काम. पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती नसतं हे तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. तुमचं सबकॉन्शियस माइंड जे तुमच्या पूर्ण बॉडीला, तुमच्या आयुष्याला, तुमच्या फ्युचरला जे कंट्रोल करतं, त्याला हे कळतच नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. त्याला वाटतं तुम्ही हे त्याला ऑर्डर देताय, मग तो त्याप्रमाणे ऍक्ट करतो. हे सगळ्यात पहिला सोर्स आहे, राजा आहे हा याच्यातला. याच्यावरती नक्की तुम्हाला मात करणे. स्रोत नंबर दुसरा, इतर लोकांची मतं महत्वाची वाटणे. अहो, चांगलं कोण बोलतं आजच्या जगात? एवढं कॉम्पिटिशनचं जग झालेलं आहे. कॉम्पिटिशन सोडावं, ईर्षा, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन, दुसऱ्यांचं चांगलं न देखवणं. किती लोक तुमच्या आजूबाजूला, तुम्हाला 100% माहिती, सगळ्यांचे चेहरे खटखट 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 खट तुमच्या डोळ्याच्या समोर येतात. बरोबर की चुकीचं? ह्या लोकांचं जर तुम्ही विचार जर डोक्यात घ्यायला लागले, हे लोक खरंच तुम्हाला चांगले विचार देणार आहेत? नाही. ह्या लोकांचा विचार घेऊन कधी आपला फायदा होणार नाही. तिसरा पॉइंट, एखादा वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात घडलेला असतो, एखादा वाईट अनुभव असतो, एखाद्या वाईट गोष्टी घडलेल्या असतात, त्या इतकं घर करून बसतात ना मनात, डोक्यात, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, की चांगल्या गोष्टी त्याच्या पुढे काही दिसतच नाही. किंवा त्याच्यावरती मात करून, त्याला हारून आपण चांगल्या गोष्टीकडे जायचा प्रयत्न पण करत नाही. बरोबर की चुकीचं आहे? असतं ना, एखादा वास, एखादा आवाज, एखादी जागा ट्रिगर करते, चुकीच्या गोष्टींना आपल्या मनात ट्रिगर करते. बरोबर की चुकीचं? काही काही लोकांना खूप घाण सवय असते, सतत भविष्याची चिंता. भविष्याची चिंता प्रत्येक जण करतो, केलीच पाहिजे, प्लॅनिंग केली पाहिजे. प्लॅनिंग आणि चिंतेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे लोक, कसं होईल माझं भविष्यात, कसं माझं माडी होईल, कशी माझी गाडी होईल, कसं मी पुढे जाणार. अरे, चिंता करण्यापेक्षा कर्म करा. त्या चिंतेत तुम्ही आजचा टाइम घालवताय, मूर्खासारखं आज वाया घालवताय. तुलनात्मक विचार, कायम दुसऱ्यांशी कंपॅरिझन. मी असे खूप लोक पाहिलेले आहेत जे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा दुसऱ्यांशी कंपॅरिझन करतात. परिणाम काय होतो? त्यांचं आयुष्य वाटोळ होतं, ते दुःखात जातात. म्हणजे यार, त्याचा शर्ट माझ्यापेक्षा छान दिसत होता आज. अरे मग, सो व्हॉट? तू छान दिसतोय, तुझं शर्ट तुझं सौंदर्य नाही ठरवू शकत ना. हा, तो एक फॅक्टर आहे, पण जर सुंदर सलमान खान विदाउट शर्टचा पण सुंदर दिसतो. बरोबर का चुकीचं? शेवटची सगळ्यात घाण गोष्ट म्हणजे सतत वाईटाचा विचार करणे. खूप लोक चांगला विचारच त्यांच्या मनात येत नाही. कोणत्या गोष्टीबद्दल? यार मग ते वाईट असं होईल, ते तसं होईल. हा, डेफिनेटली वर्स्ट केस सिनारिओचा विचार केला पाहिजे, पण इतका पण नाही की त्या गोष्टींबद्दल तुम्हाला चांगलं काही देखवतच नाही, चांगलं काही दिसतच नाही, सगळं त्या गोष्टींबद्दल वाईट दिसतंय. काय उपयोग? युअर लाईफ विल एंड नो वेअर. हे सगळे 6 स्रोत आहेत
निगेटिव्ह विचारांचे, पण हे कुठेतरी थांबले पाहिजेत. बरोबर का चुकीचं? मग हे थांबवण्यासाठी 6 बाण घेऊन येऊयात आपण. 6 बाणांनी हे आपण थांबवूयात. तर पॉइंट नंबर 1, निगेटिव्ह विचार थांबवण्याचा पॉइंट नंबर 1, स्टॉप, चॅलेंज, रिप्लेस. निगेटिव्ह विचार आला की तुम्हाला कळतं. तुम्ही जर हा व्हिडिओ आतापर्यंत इथपर्यंत बघताय तर डेफिनेटली तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार सतत येत राहतात आणि तुम्हाला माहितीये, तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर आहेत की हे विचार निगेटिव्ह हे नाही आले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही एवढं लक्ष देऊन मला ऐकताय डेफिनेटली. मग तुम्हाला जर कळतंय तर ज्या मोमेंटला तुम्हाला ते कळेल ना त्या मोमेंटला त्याला थांबवा. असं सिंगम पिक्चर मध्ये अशोक सराफ मामा नाही का, असं पॅरेगॉननी ते ऍक्शन करतात. कॉकरोच पॅरेगॉन. कॉकरोच मारने के वास्ते बेगान नहीं मिला तो पैरागॉन भी चलता है. बस तुमचा जो निगेटिव्ह विचार आहे ना, पॅरेगॉनच्या खाली तुडवा, थांबवा, त्याला चॅलेंज करा, आला कस काय तू, आणि त्याला रिप्लेस करा. रिप्लेस कसं करायचं? हा ठीक आहे, मी काय विचार करत होता, अच्छा अच्छा, हा ठीक आहे, असं नाही रे, हे पॉझिटिव्ह असं पण असू शकतं. किंवा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल लगेच विचार करायला चालू करा, जेणेकरून निगेटिव्ह विचारांनी तुमचा मूड, तुमच्या ऍक्शन्स आणि तुमच्या आउटकम डिस्टर्ब होणार नाही. पॉइंट नंबर 2, आपल्या विचारांचं आपणच सुपरविजन करायचं. कसं बरं? आता विचारांचं सुपरविजन म्हणजे विचार काय दिसतात का सुपरविजन करायला? बात तो सही है. स्वतःचा मित्र व्हायचा. 60,000 विचार डोक्यात येतात रोज. 60,000 विचारांवरती आपण लक्ष नाही ठेवू शकत डेफिनेटली, पण दिवसभरातले जे ठळक विचार येतात, एखाद्या रात्री स्वप्न पडलेलं, किंवा एखादी गोष्ट ट्रिगर झाली ती लक्षात राहिलेली, किंवा एखादा असा एकदम डेंजर तुमच्या मनाला घाव घालून गेलेला, एखादा सुखद विचार जो आनंद देऊन गेलेला. बस एक काम करा, रोज संध्याकाळी आरशासमोर जा, 5 मिनिटं स्वतःशी बोल. आरशासमोर जायची लाज वाटते, तेवढी प्रायव्हसी नाही भेटत, वॉशरूम मध्ये जा. वॉशरूम मध्ये तर डेफिनेटली तुमची प्रायव्हसी तुम्हाला भेटते. असं तर वॉशरूम मध्ये प्रायव्हसी नाही भेटत असा कोणता माणूस मला नाही वाटत कोणी असेल. तिथे जाऊन स्वतःशी गप्पा मारा. आज माझ्या डोक्यात काय काय निगेटिव्ह विचार आले, अरे हा हे निगेटिव्ह होता बरं का, हा घाण होता, ठीक आहे, हा निगेटिव्ह होता पण कामाचा होता, अरे याने मला किती आनंद भेटला, अरे हा विचार किती मस्त होता, ही आयडिया किती छान सुचली. बस याची अकाउंटेबिलिटी करा. डेफिनेटली हळूहळू ती गोष्ट कमी होऊन जाईल. पॉइंट नंबर 3, चॅलेंज करायचं. असं दंड थोपटून नकारात्मकतेला, निगेटिव्हिटीला चॅलेंज करायचं. चॅलेंज या निगेटिव्हिटी, ही गोष्ट खरी आहे का? ही खरंच अस्तित्वात आहे का? ही खरी आहे का? मला भीती वाटतीये, उगाचच माझ्या डोक्यात काहीतरी मी घेऊन यायला भीतोय. हे प्रश्न विचारा. हे प्रश्न विचारून त्या निगेटिव्ह थॉटला चॅलेंज करा. भामटा कसा पळून जातो बघा. समजतंय का? कारण बहुतांश वेळेस असं असतं, वास्तव एक असतं आणि आपण विनाकारण वस्त जाऊन विचार करतो. सवय, मानवी टेंडन्सी, ह्युमन नेचर, प्रत्येकाला सवय. ही गोष्ट थांबण्यासाठी तुम्हाला त्याला चॅलेंज करावं लागेल. पॉइंट नंबर 4, स्वतःशी पॉझिटिव्ह संवाद साधा. स्वतःला पॉझिटिव्ह बोला. मी सक्षम आहे, मी काही करू शकतो, माझ्याजवळ निगेटिव्हिटी येऊच शकत नाही, मी हिला पळून लावेल, मी कसं पण पॉझिटिव्ह राहील, मी नक्की यशस्वी होणार, यश माझ्यापासून काहीच दूर आहे, मी डेफिनेटली जिंकणार, मी हरणार नाही असं म्हणायचं नाही, हरणार नाही असं नाही म्हणायचं, मी जिंकणार. स्वतःला अफर्मेशन्स देताना, स्वतःला पॉझिटिव्हिटीचा दोष देताना तो सुद्धा पॉझिटिव्हलीच द्यायचा. मी जिंकणार, मी यशस्वी होणार, मी हारूच शकत नाही, माझ्यात खूप कॉन्फिडन्स आहे, मी काही करू शकतो, मी नक्की सक्सेसफुल होणार, मी मोठा माणूस होणार. हे अफर्मेशन द्यायचे. डेफिनेटली होणार. कारण अगेन तुमचं सबकॉन्शियस माइंडला कळत नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे हुकूम मेरे आका असतं. सगळ्या गोष्टी तिथून येतात आणि त्याला तुम्ही जो हुकूम देणार त्याचा तो तंतोतंत पालन करणार. पॉइंट नंबर 5, ग्रॅटिट्यूड. यार ह्या जगात आपण जन्म घेतलेला आहे, ह्या पृथ्वीवर आपण एकटे नाही, खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला मदत करतात. एकदा झोपताना, एकदा सकाळी उठल्यानंतर, ह्या सृष्टीचे, त्या भगवंताचे, ह्या युनिव्हर्सचे, आई वडिलांचे, भाऊ बहिणींचे, मित्रांचे, तुमच्या टीमचे मनात धन्यवाद मांडा. हे जे आयुष्य आपल्याला भेटलेले हे खूप लोकांना भेटत नाही. हे जे काही ईश्वराने आपल्याला दिलेले त्याचे धन्यवाद करा. रडण्यासाठी खूप काही असतं, रडू तितकं कमी असतं, पण चांगलं धन्यवाद करायला, ग्रॅटिट्यूड दाखवायला खूप कमी असतं. तुम्ही जर ग्रॅटिट्यूड दाखवला तर तुमच्याकडं पॉझिटिव्हिटी येणार. मित्रांनो,
उकंड्यापाशी कधीच चांगला सुगंध येत नाही, उकंड्यापाशी दुर्गंधच येतो. चांगले व्यक्ती कधीच उकंड्यापाशी तुम्हाला बसलेले दिसणार नाही. उकंडा कायम घाण असतो आणि त्याच्यापाशी तुम्हाला घाणच गोष्टी दिसणार. मंदिरात तुम्हाला कायम चांगल्या गोष्टी दिसणार, त्याच्यामुळे तुमचं मन हे मंदिर असलं पाहिजे. मन मंदिराय. आणि 6वा सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा आणि दमदार उपाय, बोला. तुमच्या प्रियजनांशी बोला, जे तुमच्यावर प्रेम करतात, जे तुमचं हित मानतात, जे तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही. त्यांना सांगा, यार मला हा निगेटिव्ह विचार येतो, यार मला याच्याबद्दल वाईट वाटतं, हे माझ्या आयुष्यात खूप चुकीचं घडतंय. ह्या गोष्टी त्यांना समजून सांगा, ते तुम्हाला बूस्ट करतील. त्यांच्यामुळे डेफिनेटली तुम्ही चेंज होतात. सो हे 6 मुद्दे ज्यांनी निगेटिव्हिटी आजच तुमच्यापासून लांब पळत जाते. आपण जसं मच्छराची मशीन लावतो ना, मच्छर पळवण्याची, ते मशीन लावल्यानंतर तिला ऍक्टिव्ह मोडला ऑन केल्यानंतर कसे सगळे मच्छर 5 मिनिटाच्या आत गायब होतात, तसे निगेटिव्ह विचार हे 6 बाण जर तुम्ही मारले ना, हे निगेटिव्ह विचार तुमच्यापासून गायब होतील. मी खूप लोकांना ह्या टेक्निकनी दुरुस्त होताना पाहिलेलं आहे. हे खूप मोठं चक्र आहे, हे खूप मोठं चक्रव्यूह आहे, हे खूप मोठं जाळ आहे निगेटिव्ह विचारांचं. हे जर तुम्हाला मोडायचं असेल, हे जर तोडून तुम्हाला बाहेर यायचं असेल, तर तुम्हाला फक्त स्वतःला चांगलं बोलावं लागेल आणि स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, तरच हे पॉसिबल आहे. नाहीतर हे पॉसिबल नाही. ह्या जगात पहिले तुम्हाला माहिती का, ही गोष्ट सांगतो, सक्सेसफुल स्टोरी सांगतो. पहिलेच्या काळात एक रूम भरून कम्प्युटर असायचे मोठे आणि ते खूप कमी काम करायचे. आत्ता छोटासा लॅपटॉप जो तुम्ही हातात घेऊन फिरू शकतात, किंवा तुमचा मोबाईल कम्प्युटरपेक्षा कमी नाही. तुमचे मोबाईल आज किती काम करतो जो तुम्ही खिशात घेऊन फिरताय, पण रूम मनी भरलेला कम्प्युटर खूप मोजके कॅल्क्युलेशन्स वगैरे असे मोजके कामं करायचा. पण ज्यांनी सुपर कम्प्युटरचा शोध लावला त्यांना विचारलं, यार तुम्ही हे कसं शक्य केले, का रूम मध्ये भरलेला कम्प्युटर तुम्ही एक छोट्याशा टेबल वरती आणला, हे कसं पॉसिबल करून दाखवलं? त्यांचं उत्तर होतं, खरं सांगू, आम्हाला असं कोणी भेटलंच नाही की हे पॉसिबल नाहीये म्हणणार. रादर हे पॉसिबल नाही हा विचार आमच्या डोक्यातच आला नाही. निगेटिव्हिटी आमच्या जवळच आली नाही म्हणून आम्ही हे करून दाखवलं आणि म्हणून हे शक्य झालं. मित्रांनो, ह्याच पॉझिटिव्हिटीनी आज तुम्ही पण ऍक्टिव्ह व्हा. तुमच्या आयुष्यातल्या मशीनचं बटन ऍक्टिव्ह मोडला टाका आणि हे 6 पॉइंट लक्षात ठेवा. तुम्ही 100% पॉझिटिव्ह होताल. एकदा पॉझिटिव्हिटी आली की मूड पॉझिटिव्ह, ऍक्शन पॉझिटिव्ह, रिझल्ट पॉझिटिव्ह. मी प्रणव चौधरी इथंच हा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. जे काय वाटत असेल कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती पाहिजे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा. मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. धन्यवाद.